गुड मॉर्निंग फ्रॉम ले. आत्ता वाजले 10 आणि सिच्युएशन अशी आहे की आपले 2 पेशंट जरा आजारी झालेत. श्रद्धा जिला लूज मोशन आणि वॉमिटिंग आणि शरण्याला पण तेच होत आहे. वॉमिटिंग कुठे होते मला? मी ठरवलं की मी स्टे करेन या दोघींबरोबर. तर आम्ही दोघं जात आहोत आता खाडुगला आणि इंडस रिव्हर. तर आता ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट आम्ही खात आहोत ब्रेड ऑमलेट. शरण्या आणि श्रद्धाची थोडी हेल्थ डाऊन आहे आणि मानसीला पण रेस्ट करायला सांगितलं आहे कारण त्यांनी शिंकुला पासवरती पण तिघांना त्रास झाला होता. तर खाडुंगला पण हायेस्ट अल्टिट्यूडवरती आहे. तर रिस्क न घेता आम्ही दोघं व्हिजिट करून येतो, खाडुंगला पास बघून येतो आणि आलो की आज त्यांचा कंप्लीट रेस्ट डे झाला की उद्या आपण पँगॉंग कंटिन्यू करूया. समोर दिसतो तो आहे खाडुंगला टॉप. आपण तिकडे जात आहोत. वेदर क्लिअर दिसत आहे सध्या. तर माझ्याकडे चेकपोस्ट आपल्याला क्लिअर भेटेल, अलाव करतील वरती जायला. परमिट आहे आपल्याकडे, परमिट शो करून मग आपण पुढे निघूया. खाडुंगला आता इकडनं ऑलमोस्ट 15 किलोमीटर लांब आहे. आम्ही आता तुम्हाला अल्टिट्यूड सांगतो, 14,500 फीटवरती क्लाइंब केला आहे आत्तापर्यंत. मोस्ट इम्पॉर्टंट, पाणी पित राहा, तुमची बॉडी डिहायड्रेट होऊ देऊ नका. तुम्ही माझा आवाजही ऐकू शकता, थोडंसं श्वासोश्वास भरतोय. एक त्यात घसा पहिला सुटतो. हो, घसा ड्राय होतो. घसा ड्राय झालं की तुला श्वास घ्यायला पण त्रास होतो, थुंकी गळ्याला त्रास होतो. करेक्ट. कंप्लीट रस्त्याचं काम चालू आहे खाडुंगलाच्या. तसं म्हणलं तर जातोच, हिमालयन रोड्स आहेत. बर्फानंतर या रोड्सची हालत खराबच होते. बट काय व्ह्यू आहे. तर आता आज आमचा हा सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड आम्ही आता जात आहोत. पहिला आपला झाला शिंकुला टॉप, आता आहे आपण खाडुंगला टॉपला. बघूया उमिंगला टॉप पण आपण करतो की नाही. टाईम फ्रेम आपला कन्स्ट्रेंट कसा आहे, काय स्केड्यूल बनतो त्याप्रमाणे प्लॅन करू. अगर उमिंगला टॉप आमचं होतो तर आम्ही तिन्ही टॉप सक्सेसफुली क्लेम करतोय. चेकपोस्टवरती एंट्री केली आहे. थंडी भयंकर आहे इकडे म्हणून आम्ही आमचे जॅकेट्स पण चेंज केलेत. कटर मशीन बघा, मी तर फर्स्ट टाइम बघतोय. तू? हो, मी पण फर्स्ट टाइमच बघतोय. हे कुठे आपल्याकडे मुंबईतला दिसणार आहेत. काहीतरी चेन पण लावलेले टायर्स. जबरदस्त चेन्स, नो टायर्स. बरोबर, कटर मशीन. लेट्स कंटिन्यू टू द खाडुंगला. ते पण मेन्शन केलंय साऊथ पुलू, अल्टिट्यूड 15,300. पोचलो आहोत मायटी खाडुंगला आणि टुरिस्टची गर्दीच नाही आहे इकडे. कंप्लीट रिकामी पडलंय टुरिस्ट सेक्शन मायटी खाडुंगला. हो, थोडंसं आपण इथे 10 मिनटं, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं. इथे ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे आणि तुम्हाला सांगतो आपण ऑलमोस्ट 17,500 फीटवरती आहोत. इकडे मिलिटरी कॅम्प पण आहे. इन केस तुम्हाला नॉशिया, ऑक्सिजन लो लेवल फिलिंग होत असेल तिथे तुम्ही मिलिटरी कॅम्प आहे बाजूला.
टिबेटियन किचन हे गुगलवरती सर्च केलं होतं. रिव्ह्यूज खूप ऑसम आहेत आणि आज आम्ही खाण्याकडे नॉनव्हेज गोला आहे. जेवायला मटन रुचोत्सी सूप स्टाईल आहे. आणि काय आहे ह्याच्यात? याच्यामध्ये छोटे छोटे मोमोजचे पीस आहेत. मे बी त्याच्यामध्ये मटन असेल. नूडल्स आहेत आणि व्हेजीज टाकलेले आहेत. मी अजून एक डिश मागवली आहे लोकल टिबेटियन, जी आहे चिकन शाप्ता ग्रेव्हीमध्ये विथ टिंग मॉन्ग. टिबेटियन स्टीम ब्रेड बोलतात. त्यांनी सजेस्ट केलं की ह्या दोघांबरोबर तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आवडेल. ती डिश आली तिथं, ती पण दाखवतो. तोपर्यंत सूप एन्जॉय करूया. टिंग मॉग बोलतात आणि हे आहे चिकन शाप्ता. तर आधी आपलं सूप संपूया आणि मग हे खाऊया आणि आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देतो कसं होतं हे लोकल फूड. काय बोलतोस? हो मस्त. आता सूप तर टेस्ट करून तर खूपच चांगले लागते. बघूया आता सेकंड डिश कशी लागते ती. ओके. आता एवढे दिवस आपण बाय कारच फिरत होतो, तर म्हटलं काहीतरी वेगळं करावं म्हणून आपण इथे बाईक घेतो आहे. ही बघा हिमालया 450. आता आपण हिला रेंटनी घेतलं आहे आणि बंटी या इकडे त्याच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करत आहे. ह्या माणसाकडून काही इन्फॉर्मेशन घेत आहे की पँगॉन्ग लेकचं इझिएस्ट वे कुठचं आहे की जेणेकरून आम्हाला जाता येईल. त्याची इन्फॉर्मेशन तो काढत आहे. तोपर्यंत आपण या बाईकला बघून घेऊया आणि आता ह्या गाडीवरती राईड करूया. दिसायला तर मस्त दिसते. बघा हिचा परफॉर्मन्स कसा आहे. तो ऑब्व्हियसली चांगलाच असेल. रॉयल एनफिल्ड आहे आणि हिमालया 450, त्याचा परफॉर्मन्स चांगलाच असणार आहे. तुम्ही बघू शकता ही समोरची ती नदी आहे ती इंडस रिव्हर आहे, पण त्याचा जो मेन गेट आहे तो बंद आहे. तर बंटी गेला आहे पुढे बघायला की काही ऑप्शन आहे का जाण्या पुढे अजून जाता येईल का बघण्यासाठी. पण ही तुम्ही लांबून बघू शकता ही इंडस रिव्हर आहे. ही यामा आहे. हिमालयन आहे. थांब स्टार्ट करतो मी. तसं नाही गेअर वाईज बोलतो. गेअर सेम सेम. वन डाऊन बाकी अप. मग यामा ना. हां, लकीली आम्हाला खूप चीप भेटली 800 रुपीज आणि आम्ही फक्त 2-3 तासासाठी त्याच्याकडनं मागितली. ओनर खूप चांगला होता. पहिले 1000 बोलला, मग तो बोलला ठीक आहे 800 द्या, घेऊन जा. तर चला मग एक छोटासा एक डिटूर करूया बाईक बरोबर आणि लेह लडाख जे बाईकवरती मजा आहे फिरायला ती कशातच नाही. जुने दिवस आठवले. लेट्स गो. हे चालू कसे करायचे? पोपट झाला. तर आम्ही आलो होतो हॉल ऑफ फेमला, बट आतमध्ये बरेचसे काही हिस्टॉरिकल मुवमेंट्स होते, बट लिमिटेड लोकेशन्सला तुम्ही कॅमेरा घेऊन जाऊ शकता. तर आम्ही ठरवलं काही न शूट करता आम्ही पूर्ण वॉर मेमोरियल बघूया आणि एक्सपिरियन्स करूया. डेफिनेटली कधी लेह लडाख आलात तर लेहमध्ये येऊन हॉल ऑफ फेम नक्कीच व्हिजिट करा. गुड मॉर्निंग. तर आम्ही ऑन द वे आहोत टू पँगॉन्ग. साधारणतः 5 तास लागतील पोचायला आणि तिकडनं आम्ही जाणार आहोत हानले. हानलेवरनं आम्ही उमिंगला नेक्स्ट डे करणार आहोत. तर आज आम्ही लवकर निघालो आहोत. 6:30लाच निघालो. आता वाजलेत ऑलमोस्ट 7:10. साधारणतः 12 वाजेपर्यंत आम्ही पोचू पँगॉन्गला. पँगॉन्गला 1 तास टाईम स्पेंड करू आणि मग तिकडनं ऑन द वे टू हानले. प्लॅन होतं नुब्रा व्हॅलीला जायचं, बट ऑलरेडी 3-4 दिवस शेड्यूलप्रमाणे मागे होतो. मग डिसाईड केलं की स्किप करू, नाहीतर अजून एक दिवस नुब्रामध्ये स्टे झाला असता. सो डिसाइडेड डायरेक्ट पँगॉन्ग लेकला जाऊ दुसरा रूटने आणि त्याचबरोबर अजून एक पास चांगला टॉप होईल जो सिमिलर ॲल्टिट्यूडवर आहे खारडुंगला पासच्या.
आम्ही आहोत चांगला पास, ऑलमोस्ट 17,688 फीट. चांगला बाबा की जय. तर आम्ही आता तांगस्तेला आहोत. हा लास्ट फ्यूल पंप आहे आणि मग इकडनं पँगॉंग. आणि आम्ही एक 20 लिटरचा कॅन डिझेल फुल केला आहे. आता असं पण सांगतात की नेवमाला फ्यूल पंप ओपन केला आहे, पण तिकडे स्टॉकची काही गॅरंटी नाही आहे. बट स्टील आपण सेफर साईड डिझेल कॅरी केलं आहे 20 लिटर्स. आणि फ्यूल पंप अटेंडंटनी सांगितलं आहे की तुम्ही ब्लॅक फ्यूल घेऊ नका, कारण की तुमची BS6 गाडी आहे, एल्स नाही तर प्रॉब्लेम येतील. BS4 गाड्यांना ब्लॅक फ्यूल चालतो. आता आहोत जब तक हे जान शूटिंग पॉइंट वरती. आणि आमची माणसं फोटो काढतात 30 रुपये देऊन, मात्र 30 रुपयात फोटो. शाहरुख खान शूटिंग पॉइंट बघा, किती शाहरुख चाहते आहेत आमच्याकडे. फायनली पँगॉंग लेक अराइव्ड. वाव, पाण्याचा कलर बघ, डार्क ब्ल्यू. किती तीन शेड दिसतात त्याच्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय छत्रपती शिवाजी महाराज आपले. अरे हा रे, खूप मोठं आहे ना लेक. खूप मोठं लेक आहे. स्पांगनिक. एक कुणी आंघोळ नाही केले. खारा पाण्याचा लेक आहे. हा, हाच खारा पाणी. एवढ्यावर. आणि हा चायनामध्ये पण कनेक्ट होतो हा लेक. खरंच पँगॉंग लेक चं दृश्य फुल हेवन आहे. टुरिस्ट नाहीच आहे तिकडे. ही एखादी एक गाडी आहे तिकडे, एक इनोवा आहे, आणि इकडे आपली सोयरा आहे आणि एक हिमालयन बायकर आहे. वारा जबरदस्त चालू आहे. आपण लेककडे जाऊया. आणि हे 3 इडियट्स ची शूटिंग साईट. ओके. तर ही लेक सॉल्टी लेक आहे. आणि ही लेक चायनाला पण मीट करते. किती क्लीन वॉटर आहे. आणि आकाशातनं डिफरंट कलर्स. त्या साईडला डार्क ब्ल्यू, मध्ये स्काय ब्ल्यू, क्लिअर वॉटर. टेस्ट करूया. बापरे, खारं आहे.
पँगॉंगवरनं आता डायरेक्ट चुसूल विलेज आहे. हा शॉर्टकट आहे हानलेसाठी, नाहीतर परत उपशीला रिटर्न मेन रोडवरनं हानलेला कनेक्ट होतो, जो बराच लांबचा रूट आहे. हा रूट कम्प्लीट ऑफ रोड आहे. दिवसात हा रस्ता सेफ आहे कारण टायर मार्किंग्स दिसतात आणि आपण फॉलो करू शकतो. तर आम्ही आता जात आहोत हानले. चुसूलवरनं निघालो आहोत. ऑलमोस्ट 3:15 वाजलेत आणि हा रस्ता आहे ऑलमोस्ट 111 किलोमीटर. इकडनं 2.5 तास लागतील आपल्याला पोचायला आणि आपला होमस्टे पण बुक झाला आहे तिकडे. तर आज काय क्लिअर असेल तर आपल्याला गॅलेक्सी स्टार नाईट पण बघायला भेटेल. अरे लेफ्ट साईडला बघ ना, चायना बॉर्डर दिसते. हो, लेफ्ट साईडला चायना बॉर्डर आहे आणि राईट साईडला आपली इंडियन बॉर्डर आहे. आणि इंडियन बॉर्डरचे ते बंकर्स बघितले, कसले जबरदस्त दिसते. पहिल्यांदा बघितले. रस्ते खराब असल्यामुळे आपण जास्त स्पीडने जाऊही नाही शकत. 40-50 स्पीड आपण एक मेंटेन करू. म्हणजे हानले जो आहे सर्वच जात नाही हानलेला. खूप लांब आहे ना आणि ऑफ रोडिंग आहे. सगळ्याच गाड्या नाही इथे जाऊ शकत. आणि दुसरी गोष्ट रोड नाही आहे. याच्या अगोदर रोड नव्हता, त्यामुळे तेव्हा तर रोडची कंडिशन अजून वर्स्ट असेल. आपल्या ह्या जे राईट साईडला जो रोड बनतोय तो बघ ना, रोडचा हा work रोड चालू बघ आहे. ना, काम side. चालू आहे. आणि हाच रोड बघ ना, हे आताशी ते भर टाकायला घेतले. हो. तो विचार कर, तेव्हा तर काहीच नसेल. त्याला काहीच नाही, हेच मार्किंग वरती गाडी चालायची. रोडवरती बघा कशी वाळू आली आहे. रोड दिसतच नाहीये. पण त्या वाळूने रोडला लेवल केलं, ते खड्डे होते सगळे विजून घेतले ना. हे झालं. आम्ही एवढा रोड क्रॉस केला आणि आता फायनली आमची गाडी इथे येऊन फसली आहे. आम्ही ट्राय केलं गाडी काढायची, पण प्रॉब्लेम असं झालं की आमच्या गाडीची बॉडी टच झाली आहे. तुम्ही बघू शकता खाली. हां, म्हणून आम्हाला लकीली एक JCB सापडलं. त्याला आम्ही खूप लांबून हात करत होतो. फायनली तो त्याचं सामान ठेवून तो परत आमच्यासाठी रिटर्न आला आणि तो आता आम्हाला हेल्प करत आहे. बंटी आहे ते टोईंगची जी रोप आहे ती लावत आहे. आणि आता हळूहळू आम्ही आमच्या गाडीला बाहेर काढणार आहोत. बंटी आरामात जाऊ दे. ओके, अशा प्रकारे आमची गाडी बाहेर आलेली आहे. JCB वाल्याने आमची खूप मदत केली. थँक्यू JCB वाल्याचं. फायनली बाहेर आलो. येस, थँक्यू भैया. अरे तुम्हारा रहेगा कुछ तो बोल दो. ऐसा कुछ नहीं हम देगा तुम बोलेगा. हाँ, तो दो नहीं देना है. ये खोलता हूँ. थैंक यू भैया.
म्हटलं आपण त्या चेकपोस्टवरती जेव्हा थांबलेलो तेव्हा तो आर्मीवाला होता, म्हणजे विचारत होता की तुम्ही लोक कुठून आलात. तर मी म्हटलं ना, म्हणजे त्यांनी पहिले विचारलं की अरे तुम्ही महाराष्ट्रातून आलात का, कारण आपली नेमप्लेट वगैरे त्यांनी बघितली. मला मी म्हटलं हां महाराष्ट्रातून आलो. तो म्हटलं महाराष्ट्रातून कुठून आलात. तो म्हटलं मुंबईवरून आलो. तो बोलता हाँ सबसे ज़्यादा पब्लिक मुंबई से और पुणे से ही आता है, बाकी का कोई एरिया से आता नहीं, लेकिन हाँ लेकिन मुंबई और पुणे से बहुत सारा पब्लिक आता है. खूप साऱ्या गोष्टी विचारत होत्या. त्यांना पण थोडं बरं वाटतं ना की आपल्या या साईडला लोक येतात वेगळे. हां त्या लोकांना पण ते पण असे सरप्राईज झालं की एवढं लांबून लोक ह्या कॉर्नरला येतात असं. तरी पण आपली गाडी अडकली तर आपल्याला एवढा टाइम स्पेंड नाही करावा लागला. अर्धा तास. पण कधी कधी तर तो JCB वाला तिथे लकीली होता, त्याला हात केला, ह्या दोघींनी पण हात केला, आवाज दिला, तेवढा तो आला. आपण हांगली गावात पोचलो आहोत आणि आता 7:30 वाजलेत. तरी पण इकडे उजेड बघा किती आहे. आपल्याकडे नॉर्मली 6-6:30लाच अंधार पडतो, पण इकडे बघा 7:30 झालेत तरी पण उजेड आहे. तसं पण आपण 1 तास लेट आहोत, पण बऱ्यापैकी आपण पोचलो आहोत. तर आम्ही आता जस्ट पोचलो आहोत पद्मा भोजनालय. वाजलेत ऑलमोस्ट 9:15 आणि आमचं डिनर झालं. आज व्हेज डिनर जेवलोत आणि आम्ही पद्मा होमस्टेला आहोत. सगळे पडलेत. रूम सुपर हीट झाली आहे आणि हा आहे इथला ट्रेडिशनल हीटर. कशावर चालतो रे? केरोसिनवरती चालतो. याचा आवाज येत नाही, काही नाही येत. ओके, केरोसिन ऑपरेटेड. खरंच हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसपेक्षा खूप सुपर हीटिंग करतो रूमला. आणि रूमला वरती लाकडं वगैरे लावल्यामुळे रूम तशी पण वॉर्म आहे. आणि हा जो हीटर आहे तो अजून वॉर्म करतो. मस्त हीटर आहे. ओके, तर आज रात्री आपण 1-2 वाजता बघूया स्टार्स किंवा गॅलेक्सी दिसते की नाही. स्काय तर क्लिअर आहे, ह्या कॅमेरा कॅप्चर करतो की नाही माहिती नाही, बट आलो आहे तर तेही बघून घेऊ. आणि उद्या सकाळी आपण 6 वाजता उमिंगला जाऊन येऊया. हे आजचे पराक्रम गाडी काढताना, टोईंग हुक लावताना, खालती बसताना. तुम्ही लडाखला आलात तर लडाख तुमचे पेशन्स टेस्ट करतो. चलो.